हॅलो, हाय, नमस्कार. एका नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नाही, मी हे प्रोडक्ट्स आज विकायला काढलेले नाहीयेत म्हणून मी त्यांच्या समोर बसली नाहीये, पण मी गेले अनेक दिवस शूट करत आहे माझा नवा चित्रपट आणि मी खूप मेकअप लावत आहे. आम्ही खूप वेगवेगळ्या टायमिंग्सला शूट करत आहोत. म्हणजे काल रात्री तर आम्ही परवा दुपारी 2 पासनं आज पहाटे 4 पर्यंत शूट केलंय. आज पुन्हा एकदा माझी 9 ते 9 नाईट शिफ्ट आहे आणि हा चित्रपट शूट करत असताना मी अनेक प्रोडक्ट्स वापरत होते. मी मेकअप करत होते, मग मी तो मेकअप काढून पुन्हा काही प्रोडक्ट्स वापरत होते. तर मी विचार केला की मी जे जे प्रोडक्ट्स वापरते त्याचा एक छानसा युट्यूब व्हिडिओ करावा आणि एक नवीन सेशन, एक नवीन सेगमेंट तुमच्यासाठी सुरू करावं. ते म्हणजे #सॅटर्डे स्किन. सो लेट्स बिगिन. तर या व्हिडिओची सुरुवात मी करणार आहे माझ्या अत्यंत फेवरेट गोष्टीपासून. ते म्हणजे डेली एक्सफोलिएटर क्लेन्झर आणि ते माझ्याकडे सेटफिलचं आहे. आणि सेटफिलचे जनरली प्रोडक्ट्स खूपच माइल्ड असतात आणि ज्यांची स्किन ॲक्ने प्रोन असते त्यांच्यासाठी सुद्धा ते अप्रतिम असतात आणि म्हणून मी हे वापरते. ऍक्च्युली ही ट्यूब मी माझ्या बॉडीला सुद्धा लावते, कारण बॉडीला सुद्धा कधी कधी एक्सफोलिएटिंगची गरज असते आणि ह्यातले जे फाईन ग्रॅन्युअल्स आहेत ना ते तुम्हाला म्हणजे दे आर नॉट व्हेरी हार्श ऑन युअर स्किन. सो आय लव्ह दिस एक्सफोलिएटर. अर्थात मी हे 3 ते 4 दिवस वगैरे वापरते, कारण मेकअप खूप लावला जातो आणि मी वर्कआउट करते. तर वर्कआउटमुळे माझे पोर्स ह्या साईडला इथे खूप असतात. सो मी हे 3 ते 4 वेळा वापरते आणि ते माइल्ड असल्यामुळे you can use it. So daily exfoliating cleanser आहे सेटफिलचं अँड इट सूट्स ऑल स्किन टाइप्स. म्हणजे माझी अत्यंत सेन्सिटिव्ह आणि पातळ स्किन आहे, बट इट सूट्स मी ऑल्सो. याचं काम झालंय, सो हे मी साईडला ठेवते. अजून एक एक्सफोलिएटर आहे आणि ते म्हणजे न्यूट्रोजिनाचं डीप क्लीन. आता याचे जे ग्रॅन्युअल्स आहेत हे थोडेसे जाड आहेत आणि तुमचं एक्सफोलिएशन जरा जास्त चांगलं होऊ शकतो. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप हेवी मेकअप केला असेल आणि तुम्ही आला असाल तर यू कॅन ऍक्च्युली एक्सफोलिएट विथ दिस आणि मग तुम्ही फेस वॉश आणि मग टोनर, मॉइश्चरायझर असं करू शकता. सो हे मी वीकमधनं एकदा किंवा मॅक्स 2दा वापरते. दिस यू कॅनॉट यूज डेली कारण हे खरोखर म्हणजे त्याचे जे ग्रॅन्युअल्स आहेत ना ते खरंच जरा जाड आहेत आणि तुम्ही ते लावाल तेव्हा तुम्हाला कळेल की ओके हे आपण जास्त आपल्या स्किनवरती वापरू शकत नाही. पण हे दोन्ही जे आहेत म्हणजे सेटफिलचं हे आणि न्यूट्रोजिनाचं डीप क्लीन, आय थिंक हे दोन्ही ॲक्ने प्रोन स्किनला कमाल आहेत. म्हणजे मला तरी काही त्रास होत नाही त्याचा आणि माझी खूप सेन्सिटिव्ह आहे स्किन. सो हे 2 आर माय गो टू एक्सफोलिएटर्स. सो आफ्टर एक्सफोलिएटिंग फेस वॉश येतो आणि हा जो फेस वॉश आहे ॲव्हेन्सा क्लेनॅन्स म्हणून, आय कॅन स्वेअर बाय दिस. म्हणजे ज्या ज्या लोकांना ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, त्यांनी हा जरूर वापरावा. कारण मला माहित नाही मी किती वर्ष हा वापरतेय अँड आय हॅव नो कंप्लेंट्स. म्हणजे माझे पोर्स असतात किंवा एक म्हणतो ना आपण की हलका ऑइलीनेस येतो संपूर्ण चेहऱ्यावर, तो ह्याने ना एका मिनिटात गायब होऊन जातो. आता कधी कधी हे प्रोडक्ट तुम्हाला मिळत नाही, हे तुम्हाला ऑर्डर करावं लागतं. सो वेन दिस इज नॉट अवेलेबल मी सेटफिलचा ऑइल कंट्रोल फोम फेस वॉश यूज करते, कारण इट इज व्हेरी व्हेरी क्लोज टू ॲव्हेन क्लेनॅन्सचा फेस वॉश आणि एक जरा फोम वॉश असल्यामुळे एक जरा एक म्हणूयात ना एक टाईप किंवा एक पॅटर्न वेगळा मिळतो तुम्हाला. बट दीज बोथ फेस वॉशेस आर व्हेरी व्हेरी गुड फॉर ॲक्ने प्रोन अँड सेन्सिटिव्ह स्किन अँड आय कॅन रिअली स्वेअर बाय दीज. सो ही एक सेटफिल बद्दल तुम्हाला सांगायचं आहे की सेटफिलचे जे प्रोडक्ट्स असतात ते खरोखरच खूपच माइल्ड असतात आणि तुमच्या सेन्सिटिव्ह स्किनला ना खूप कॉम्प्लिमेंट करतात. सो मुव्हिंग ऑन टू टोनर. सो आता आपलं एक्सफोलिएटर झालं, मग आपलं फेस वॉश झालं अँड नाव वी आर मुव्हिंग ऑन टू टोनर. ना टोनर म्हणून तुम्ही ऑफकोर्स रोज वॉटर यूज करू शकता. हे रोज वॉटर टोनर जे आहे ते मी माझ्या म्हणजे आंघोळीच्या पाण्यात सुद्धा टाकते, बिकॉज इट्स व्हेरी गुड टू टेक अ बाथ विथ सॉल्ट अँड रोज वॉटर असं खूप म्हटलं जातं की
की तुमची नजर निघून जाते, तुमचा थकवा निघून जातो. सो दिस रोज वॉटर इज समथिंग दॅट आय ऑलवेज हॅव इन माय बाथरूम. आणि कधी कधी मला असं वाटतं की मला फ्रेश फील करवायचं आहे स्वतःला आणि स्किनला. सो मी रोज टोनर डेफिनेटली वापरते, रोज वॉटर टोनर. आणि खूप मस्त आहे हे मी खादी नॅचरल ब्रँडचं आणलंय, पण तुम्ही कुठल्याही ब्रँडचं आणू शकता, कारण रोज वॉटर इज ऍब्सोल्युटली माइल्ड, म्हणजे यात काही शंकाच नाही. नाउ देर इज दिस वन टोनर आय हॅव बीन युझिंग विच इज अ टोनर प्लस अ क्लेन्झिंग वॉटर प्लस अ मेकअप रिमूव्हिंग फॉर माइल्ड मेकअप. हे तुम्हाला मिळू शकतं एनरिच सॅलॉनमध्ये, रेमी लॉरेचं आहे. आणि दिस टोनर इज जस्ट फॅन्टॅस्टिक. म्हणजे क्लेन्झिंग वॉटर आहे. कधी कधी मला ते पोर्स पण काढायचे असतात, माझ्या नोजचे व्हाईट हेड्स काढायचे असतात. सो मी 2 कॉटनवरती ते घेते आणि असं छानसं काढते. अजिबात कुठे डाग राहत नाही. ते पोर्स पण खूपच असे पटकन निघून जातात. आय डोंट हॅव टू टेक स्टीम ऑन माय फेस. अँड दिस क्लेन्झिंग वॉटर इज ऍब्सोल्युटली अमेझिंग. सो तुम्हाला हे एनरिच सॅलॉनमध्ये कुठेही मिळेल किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. ऑफकोर्स मी फोटोज टाकणार आहे या सगळ्याचे. रोज वॉटर आहे तर रोज वॉटर वापरा, ऑर एल्स यू कॅन ऑल्सो ऑर्डर दिस क्लेन्झिंग वॉटर विच इज ग्रेट ॲज अ टोनर, ॲज अ माइल्ड मेकअप रिमूव्हर ऑल्सो. आणि हो, हे टोनर तुम्ही दररोज लावायचं हा, म्हणजे आफ्टर युअर फेस वॉश यू हॅव टू यूज अ टोनर. सो टोनरचं काम झालंय. आता बारी येते ते म्हणजे सिरमची आणि क्रीमची. जनरली माझ्या चेहऱ्याला कुठलंच क्रीम सूट करत नाही आणि आधी मी इतके प्रोडक्ट्स वापरायचे. माझ्या डर्मॅट आहेत दीपिका शेट्टी, त्यांनी मला सांगितलं बाबा तुझ्या PCOS मुळे तुला ॲक्नेचा प्रॉब्लेम सुरू झालाय अँड नाव यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल विथ युअर स्किन केअर प्रोडक्ट्स. आणि तुला वाटलं म्हणून हा ब्रँड मस्त आहे, अच्छा याचा फ्रेग्रन्स खूप छान आहे म्हणून आणलंच असं नाही चालणार आहे. सो मी नेहमी जेव्हा काही बदलायचं असेल, मग ते माझा फेस वॉश असो किंवा मॉइश्चरायझर असो किंवा सिरम असो, मी नेहमी त्यांना विचारते आणि त्या मला फिरून फिरून तेच देतात. सो देर आर दीज 3 products दॅट आय स्वेअर बाय वेन इट कम्स टू सिरम अँड मॉइश्चरायझर. जनरली मी सिरमच लावते, कारण सिरमनी माझा चेहरा मस्त मॉइश्चराइज होतो. आय हॅव दिस सिरम फ्रॉम ॲक्टियम प्लस. तुम्ही कुठलंही सिरम आणू शकता. व्हायटमिन सीचं सिरम तुम्हाला मिळतं, हायड्रोक्लॉनिक ऍसिडचं तुम्हाला मिळतं, विच एव्हर सूट्स यू. आता हे हायड्रा प्युअर सिरम आहे विच रिअली रिअली सूट्स मी, आणि हे मला माझ्या डर्मॅटनी दिलंय. सो आय हॅव कन्सल्टेड अ डॉक्टर. सो असं म्हणू नका की चला अमृताताईला सूट झालं मग आम्हालाही सूट होणार, असं नाहीये बाळांनो. तर प्लीज हे डर्मॅटचे जे प्रोडक्ट्स असतात हे डर्मॅटला विचारूनच घ्यावे लागतात. पण तुम्हाला जस्ट नॉर्मली सिरम यूज करायचंय तर तुम्ही व्हायटमिन सी चं सिरम आणू शकता विच सूट्स यू. ठीक आहे. सो दिस इज अ सिरम जे मी दररोज लावते आणि मग मी बाहेर पडते. मी दिवसा कुठल्याही प्रकारचं किंवा रात्री झोपतानाही मॉइश्चरायझर लावत नाही, क्रीम प्रकार मी लावत नाही म्हणजे नाही. त्याच्यानंतर दिस इज माय SOS क्रीम. जनरली मला गरमीचा त्रास होत नाही, मला उन्हाचा त्रास होत नाही, पण मला थंडीचा प्रचंड त्रास होतो. म्हणजे समजा मी एका स्नो क्लॅड माउंटेनला वगैरे गेले तर मला ना माझी स्किन इथे या साईडला अशी सोलायला सुरुवात होते. त्याच्यानंतर लाल लाल होते मी, अशी इथे असे 2 टमाटर येतात आणि मग तेव्हा ती स्किन जेव्हा ती ड्राय होते आणि मग ती निघते तेव्हा ते सिरम लावून उपयोग नसतो. देन यू ओनली हॅव टू यूज अ क्रीम. आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा जर का थंडीत त्रास होत असेल किंवा थंडीमध्ये एखादं क्रीम यूज करायचं असेल तर वेनुशियाचं मॅक्स इंटेन्सिव्ह मॉइश्चरायझिंग क्रीम हे SOS म्हणून तुम्ही वापरू शकता. अर्थात तुम्ही हे दिवसा वापरू शकत नाही, एवढीशी वगैरे एक अमाऊंट तुम्हाला घ्यावी लागेल आणि मग तुम्ही ते हलकं लावा. पण रात्री झोपताना तुम्ही मस्त त्याचा एक छानसा असा एक थर लावून झोपू शकता. मी इनफॅक्ट हे फुल बॉडीला आणि चेहऱ्याला लावते आणि मला काहीच होत नाही. अर्थात मी हे नेहमी वापरत नाही कारण हे क्रीम आहे. सो मी उन्हाळ्यात ते वापरत नाही, मी पावसात ते वापरत नाही. थंडी आली की मग हे कपाटातनं निघतं. सो वेनुशियाचं मॅक्स इंटेन्सिव्ह मॉइश्चरायझिंग क्रीम हे SOS म्हणून तुम्ही वापरू शकता. जनरली आय वॉज नॉट अ बिलीव्हर इन SPF, पण काय ना आता की
काही गोष्टींमध्ये जेव्हा आपण बिलीव्ह नसतो करत तर देव तुम्हाला म्हणतो आता बिलीव्ह करायला लाग. तशी माझी एक परिस्थिती झाली होती अँड आय स्टार्टेड बिलिव्हिंग इन SPF अँड दिस इज फ्रॉम अकोस्मा. ह्याच्यात आहे सनकेअर म्हणजे 50+ SPF आहे आणि मी हे कधी कधी वापरते, म्हणजे नेहमीच वापरते मी असं नाहीये, पण कारण आय थिंक आय ऑल्सो हॅव माय रिझन्स बिकॉज मी खूप टॅन होत नाही. आय नो तुम्ही म्हणाल की अरे नाही टॅनसाठी नसतं SPF वगैरे, पण माझी डर्मॅट मला म्हणाली की चल ना ठीक आहे तुला सवय नाहीये एवढं वापरायची तर मग कधी कधी जेव्हा बाहेर खूपच ऊन असेल तेव्हा वापरत जा. आणि टचवूड म्हणजे मला काही डॅमेज असा काही जाणवला नाहीये यु नो. सो हे SPF मी जनरली ठेवते माझ्या कपाटात, कधी वाटलं तर वापरते नाही तर नाही. पण दिस सिरम आणि हे SOS फॉर थंडी इट्स ग्रेट. तुम्ही सिरम तुमच्या चॉईसचं आणू शकता. दिस इज एक्सफोलिएटर, देन फेस वॉश, देन टोनर अँड देन अ सिरम और दिस मॉइश्चरायझर फॉर acne prone or sensitive skin people like me. Okay, now moving on to रामबाण उपाय on your rash or on your pimple. सॅलिसिलिक ऍसिड नावाचा हा प्रकार आहे. ठीक आहे, आय हॅव टू शो दिस टू यू. कारण ही बॉटल जवळपास मला 2 वर्ष वगैरे मी पुरते, बेसिकली पुरते. आणि ह्याची एक्सपायरी डेट सुद्धा काहीतरी 2-2.5 वर्षाची वगैरे असते. Now salicylic acid is your best friend if you get rashes easily. मला ब्रशची रॅश खूप होते, सो तुम्ही माझं मेकअप किट बघाल तर माझे ब्रशेस नेहमी क्लीन असतात. दे आर नेव्हर डर्टी. म्हणजे समजा माझं शूट झालं, आता हे 10 दिवसाचं शूट झालं तर एक 3ऱ्या दिवशी मी माझे ब्रशेस वॉश करणार, त्याला ब्लो ड्राय करणार किंवा स्पंज वॉश करणार आणि हे सगळं मी घरी करते. मी माझ्या मेकअप आर्टिस्टना माझे ब्रशेस देते वापरायला. मी दुसऱ्यांचे ब्रशेस किंवा त्यांचे ब्रशेस वापरत नाही. आणि मला सतत तो ब्रश फिरवून फिरवून ना इथे अशी एक रॅश निर्माण होते किंवा मला कधी कधी पिंपल्स पण येतात. पिरियड्स यायच्या आधी मला पिंपल्स येतात, ते मला इथे हलके हलके पिंपल्स येतात, हलकी रॅश येते. तेव्हा मी ते सॅलिसिलिक ऍसिड असं घेते आणि जिकडे ते रॅश आले तिकडे टिक 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 असं लावते. आणि हे कधी लावते तर रात्री लावते. हे तुम्ही दररोज लावू शकता का तर नाही, हे दररोज नाही लावू शकत. बाहेर निघताना, बाहेर जाताना तर अजिबात लावू शकत नाही. तुम्ही हे फक्त रात्री झोपताना लावू शकता आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला एक 3 ते 4 दिवसांमध्ये दिसतो. बट अगेन in a week you can only apply it thrice or 4 times. So salicylic acid is your best friend if you have very sensitive rash prone, acne prone skin. तर अशा पद्धतीने आपण आता येऊन पोचलोय या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावर, जिथे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझे 2 अत्यंत फेवरेट मास्क्स. म्हणजे अर्बन क्लॅपला जेव्हा मी बोलवते मला खूप आवडतं की ते छानसं असं मसाज वगैरे करतात मला माझ्या प्रोडक्ट्सनी. मी त्यांचे प्रोडक्ट्स यूज करू शकत नाही, आय एम सो सॉरी, कारण खूप सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे आय हॅव टू यूज माय ओन प्रोडक्ट्स. अँड मी जे 2 मास्क वापरते ना ते हे आहेत. एक म्हणजे किकोचा हा येल्लो क्ले मास्क आहे, हायड्रेटिंग मास्क आहे. आणि जेव्हा तुम्ही हा लावता तो हलका हलका सुकतो आणि तुम्ही त्याला एका वेट टॉवेलनी तो काढू शकता. पण अत्यंत सुंदर मास्क आहे. मला मास्कची खूप जास्त असं म्हणतो ना की हौस आहे आणि मी खूप घ्यायचे मास्क आणि मग ते पडून असायचे कारण ते काही सूट नाही करायचे मला. बट दिस इज समथिंग दॅट रिअली सूट्स मी. किकोचा येलो क्ले मास्क, इट इज विथ हनी एक्स्ट्रॅक्ट आणि मस्त नरिशिंग आणि ग्लो देणारा असा हा मास्क आहे. दुसरा अप्रतिम मास्क म्हणजे इफ यू गो अब्रॉड, ठीक आहे, यू हॅव टू गेट दिस. हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. आय हॅव बीन स्टोरिंग दिस इन द फ्रीज फॉर द लास्ट 2 years. मध्ये मध्ये काढून तुम्ही त्याला मिक्स करू शकता. बट दिस इज कॉल्ड मास्क ऑफ मॅग्नॅनिमिटी अँड इट इज सो गुड. इट ड्राईज अप युअर ॲक्ने आणि फारच कमाल आहे. आता हे बघा, आणि त्याचा असा मिंटी असा एक स्मेल आहे जो मला खूप आवडतो. आणि हा तुम्ही लावल्यानंतर ना तो मास्क असा सुकतो आणि अगेन विथ अ नाईस ड्राय टॉवेल और जनरली मी आईस असा चोळते आणि दॅट एंटायर थिंग कम्स डाऊन आणि असा ग्लो येतो तुमच्या चेहऱ्यावर. सो दीज 2 मास्क्स आर माय गो टू. म्हणजे
मी कुठेही गेले शूटिंगला वगैरे ना, मी रात्री हे लावते आणि मी म्हणजे इट्स जस्ट हेवनली फॉर मी. तर अशा रीतीने जरा मी खालती ठेवते सो दॅट यू कॅन सी मी. अशा रीतीने आज मी तुमच्या बरोबर मी जे प्रोडक्ट्स यूज करते आणि काय स्टेप्स मी यूज करते ते सगळं तुम्हाला सांगितलं आहे. आय रिअली होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि इफ यू आर रिअली कीन टू नो माय स्किन रुटीन आणि इफ यू आर रिअली कीन टू नो की मी अजून काय काय वापरते आणि फॉर एक्झाम्पल मी काय टूल्स वापरते, ब्युटी टूल्स वापरते, त्याच्यानंतर मी उठल्यानंतर लिम्फॅटिक ड्रेनेजसाठी कुठल्या प्रकारचा मी मसाज घेते किंवा मसाज करते, ते सगळं मी तुम्हाला #सॅटर्डे स्किन मध्ये सांगणार आहे. सो आय रिअली होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो प्लीज जर का तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नाही केलंय, सबस्क्राईब नाही केलंय तर तसं करा. अँड सी यू नेक्स्ट सॅटर्डे with #SaturdaySkin with Amu.